नुकताच भारत देशाने आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे. भारताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतरही भारतातीलच अतिदुर्गम आणि मागास मेळघाटक क्षेत्रातील बहुतांश गावे आजही पारतंत्र्यांसारखे जीवन जगत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. ज्यामध्ये धारणी तालुक्यातील राणीगाव सारख्या गावामध्ये नागरिकांना मूलभूत गरजांमधील प्रमुख गरज म्हणजेच पिण्याचे शुद्ध पाणी सुद्धा मिळत नसल्याची स्थिती होती. मात्र मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या विशेष प्रयत्नामधून राणीगाव येथील पाणी पुरवठा योजनेची मंजुरात नुकतीच करण्यात आली असून याबाबत माहिती मिळताच राणीगाव या गावामध्ये आनंदाची लाट पसरली आहे. राणीगाव हे गाव उंचीवर आहे. परिणामी गावातील पाण्याचा स्तर घसरलेला आहे. त्यामुळे दरवर्षी संबंधित विभागाकडून खोदण्यात येणाऱ्या विहिरी आणि हातपंप सर्वच निकामी ठरत होते. राणीगावामध्ये पिण्याच्या पाण्याकरिता पाहिजे त्या प्रमाणात स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यामध्ये थेंबभर पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट करून भटकंती करावी लागत असे. याला अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून राणीगावाकरिता गाव तलावानजीक फिल्टर प्लांटसह नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. स्थानिक जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही पाणी पुरवठा योजनेची ई निविदा पार पाडण्यात आली असून यामध्ये अमरावती येथील कंपनीला L1 प्रमाणे काम सोपविण्यात आले आहे. या ई लिलावामध्ये अमरावती येथील मनीष देशमुख नामक कंपनीने 5.64 बिलो लिलाव टाकून तब्बल 2,77,00,000 रुपयांमध्ये लिलाव आपल्या नावे केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांनी दिली आहे. राणीगाव हे धारणी तालुक्यातील अतिदुर्गम गाव म्हणून त्याची ओळख पडलेली आहे. राणीगाव हे गाव गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने ग्रस्त असल्याचे दिसून आले आहे. आता मात्र गावातीलच गाव तलावाच्या परिसरामध्ये विहीर खोदकाम करून त्यावर फिल्टर प्लांट लावून पाणी पुरवठा योजना साकार केली जाणार असून लवकरच राणीगाव गावातील पाणी टंचाई दूर होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांनी दिली आहे. याबाबत जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की राणीगाव गावातील गेल्या अनेक वर्षाच्या पाणी टंचाई समस्येला अनुसरून नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजुरात देण्यात आली आहे. या योजनेकरिता शासकीय नियमानुसार ई लिलाव प्रक्रिया घेण्यात आली असून ई लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच संबंधित कंत्राटदार कंपनीला कार्यारंभ आदेश देऊन काम पूर्ण केले जाणार आहे. पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर राणीगाव या गावातील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.